नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी उत्तम गोरे तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर 8 ऑक्टोबरला झालेल्या एक्झामच्या संदर्भात जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, हा कट ऑफ नेमका कसा असेल, कसा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिशा मिळेल की बाबा आता मेन्स करावी का ग्रुप सी ची एक्झाम करावी। तर त्या संदर्भात आपण आता 8 ऑक्टोबरला जी एक्झाम झाली त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत। तर या ठिकाणी जर आपण काय मुद्दे पाहिले तर हे मुद्दे आपल्या लक्षात येतील की आपण टप्प्याटप्प्याने सगळा विषय पाहूयात। पहिल्यांदा आपण एएसओच्या एक्झामच्या संदर्भात बघा, साधारणतः मी 3 वर्षाचा अभ्यास करून तुम्हाला हे कट ऑफ सांगतो, नेमका कट ऑफ कसा लागू शकतो। पहिला तर मुद्दा की आयोगाचा रेशो जो असतो तो 1:15, 1:16, 16.5, 17.5 असा तुम्हाला दिसतो, पण तो तसा का लागतो तर त्याची काही कारणं असतात। तुम्हाला सांगतो, रेशो जरी 1:16 जरी फिक्स केला असेल तरी मी ड्रग करत तो जवळजवळ 1:17-18 पर्यंत हे रेशो पोहोचतो, कधी कधी 19 पर्यंत हे रेशो पोहोचू शकतो। त्याचं कारण असतं, पण त्याच्या इतक्या बारकाईत आपल्याला घुसायचं नाही। तर आपण पहिल्यांदा बघू हे एएसओच्या एक्झामच्या संदर्भात। तर बघा, सध्या जर 2022चा आपण विचार केला तर आपल्याला पद 42 आहेत, म्हणजे पाठीमागच्या रेशोनुसार जर आपण विचार केला तर 800 मुलं मुख्य परीक्षेसाठी पात्र होऊ शकतात। किती मुलं? 800 मुलं मुख्य परीक्षेसाठी पात्र होऊ शकतात। आता यामध्ये 42 मध्ये 11 जागा ओपनला आहेत, 6 महिलाला आहेत। एससी कॅटेगरीला 3, महिलांना 2, एसटीला 1, महिलांना 1 जागा आहे। तर या संदर्भात जर आपण विचार केला तर आपण जर 2021चा आणि 2020चा विचार करा, बघा 21 मध्ये 100 जागा होत्या आणि त्यावेळेस ओपन पुरुषाचा कट ऑफ होता 53.75 आणि महिलांचा कट ऑफ होता 49। आता ओबीसी वाल्यांनी इथंच थांबायचं की ओबीसी एनटीडी वगैरे हे जे यांचं इथं एक सेम आहे। आणि ह्यात जर मुद्दा आपण पाहिला तर 20ला 68 जागा होत्या आणि त्यावेळेस आपण जर विचार केला तर 68 जागेमध्ये ओपनचा कट ऑफ 54.75 आणि महिलांचा कट ऑफ 49.50 असा होता। तर आता बघा 68-100 त्या तुलनेने 42 पद कमी आहेत आणि 8 ते 9 पद वाढण्याची शक्यता आहे, म्हणजे 50 पर्यंत पद जातील। तर यानुसार जर आपण विचार केला तर आपल्याला ह्या 68च्या पदापेक्षा म्हणजे 54.75 पेक्षा अर्थात हा कट ऑफ जास्त जाणार, म्हणजे साधारणतः 58 प्लस म्हणजे 58 ते 60च्या मध्ये जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्हाला अपेक्षा आहे ओपनचे कॅन्डिडेट की पास व्हायची, आणि महिला या ठिकाणी 52 ते 54च्या मध्ये जर असतील तर त्या इथं पास व्हायला अडचण नाही। म्हणजे ओपन कॅटेगरीचं जर 58 ते 60चं मेरिट लागलं तर एससी कॅटेगरीचं हे मेरिट 54 पर्यंत लागेल आणि एसटी कॅटेगरीचं हे मेरिट 50 पर्यंत लागेल। हे कशाचं आहे? एएसओच्या संदर्भात 800 जागांच्या 800 मेन्सला जाणारी पोरं आहेत, 52 जागेत 800 पोरं मेन्सला जातील। तर ध्यानात घ्या, तर एएसओच्या संदर्भात अशा प्रकारचं कॉम्पिटिशन असणार आहे। तर ध्यानात घ्या, 58 ते 60 हा जो कटऑफ आहे हा कटऑफ एएसओच्या जागेसाठी ओपन पुरुषांचा असेल आणि 52 ते 54चा जो कटऑफ आहे हा कटऑफ महिलांसाठी असेल आणि एससी एसटी मग त्यानंतर आपण पाहतो 54 पर्यंत एससी असेल आणि 50 पर्यंत एसटी असेल। हा मुद्दा इथं लक्षात ठेवा। आता पुढचा जर विषय आपण पाहिला तर पुढची जागा आहे म्हणजे एसटी आहे। आता एसटीला सध्या 77 पद आहेत आणि पद वाढवण्याची शक्यता आहे आणि यामध्ये आपण पाहतो की 1425 विद्यार्थी मुख्यसाठी पात्र होणार आहेत। किती? 1425। त्यापैकी ओपनच्या 17 जागा आहेत, 7 महिला आहेत, एससी 6, 2 महिला, एसटी 5, 2 महिला, ओबीसी वाल्यांनी वगैरे ह्याच्यामध्येच एक्सपेक्टेशन ठेवायची। आता आपण जर 2021 न कॅल्क्युलेशन करायला गेलो तर ते पॉसिबल नाही, का तर तिथं 609 पद होती। आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी जावं लागेल 2020 मध्ये। 20चा विचार केला तर पेपरची पातळी जर आपण पाहिली तर ॲव्हरेज पातळी 20, 21, 22 पातळी सारखीच आहे पेपरची, काय अवघड नाही। तर म्हणजे अवघड पण नाही आणि सोपे पण नाही, मीडियम हार्ड पेपर आपण म्हणू शकतो। त्यानुसार आपण ह्या पद्धतीने जर विचार केला तर ओपनच्या जर टोटल 89 जागा होत्या तर ओपनचा कट ऑफ 53.75 होता आणि ओपनला 22 जागा होत्या त्यावेळेस
आता ओपनला आहेत 17 जागा, महिलांच्या आहेत 7 जागा. तर यामध्ये आपण लक्षात घ्यायचं की 22-11 टोटल 1425 एवढे मुख्यला न्यायचेत. मग ह्यानुसार जर तुम्ही गेला तर या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला इथं 56 ते 58च्या मध्ये जर स्कोर असेल तर ओपन मुलगा एसटी मुख्यला पात्र होऊ शकतो. आणि मुलींमध्ये जर आपण विचार केला तर या ठिकाणी नेहमी बघा एक साधारणतः 4-5चा फरक राहतो. म्हणजे इथं तुम्हाला आपण पाहतो 52-53 किंवा आपण इथं 50 पर्यंत जरी पकडलं तरी मुलींचा कट ऑफ इथं प्राप्त होऊ शकतो. लक्षात आलं का? 50 ते 53 मध्ये मुली इथं पात्र होऊ शकतात. आता इथं एससी आणि एसटीचं बघा, इथं 2-2, 3-3 मार्कानं वाढणारच आहे. म्हणजे एसटी इथं 53 पर्यंत जाईल एससी, आणि एसटीचा विचार केला तर एसटीला 5 जागा आहेत, त्यावेळी 4 जागा आहेत. म्हणजे एसटी इथं कमी होणार आहे. म्हणजे एसटीचा मुलगा 44 पर्यंत मार्क असणारा सुद्धा एसटी मुख्यसाठी पात्र होऊ शकतो. आणि महिलांचा विचार केला तर महिला ॲज इट इज 39 जरी असेल तर एसटीची महिला ह्या ठिकाणी इथं पात्र होऊ शकते. तर ध्यानात घ्या, एसटीचा कट ऑफ हा मुलांसाठी 56 ते 58 पर्यंत राहू शकतो आणि मुलींसाठी 50 ते 53 पर्यंत राहू शकतो. ॲज इट इज ओबीसी ह्या मुलांसाठी असंच आपण म्हणू शकतो. बाकी एससी एसटी अशा प्रकारे असेल, फक्त एसटीचा कट ऑफ कमी होऊ शकतो, एससीचाही वाढू शकतो. आता इथं हे झालं आणि महत्वाची पोस्ट त्यानंतर येते ती म्हणजे PSI. आता PSIचा जर तुम्ही इथं विचार केला तर इथं एक मुद्दा लक्षात घ्या की PSIच्या कट ऑफच्या संदर्भात काय महत्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे पहा. तर तो मुद्दा असा आहे की 20, 21 आणि 22 नुसार जर आपण अभ्यास केला तर लक्षात घ्या, तर 21ला 376 पदं होती, त्यामुळे हे कॅल्क्युलेशन आपल्यासाठी नाही. त्यावेळेस 48.25 एवढा कट ऑफ लागला होता. आता आपल्यासाठी बघा 22 आणि 20 हा कट ऑफ आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. का तर 22ला आपल्याला 10,250 विद्यार्थी आणि 20ला सुद्धा 10,000 ह्या ठिकाणी 448 विद्यार्थी पात्र होते. आता ध्यानात घ्या, म्हणजे ह्या कट ऑफ आणि ह्या कट ऑफ मध्ये बरोबर इथं बघा ओपनला 163 जागा होत्या. ओपनला किती जागा होत्या? 163 जागा आहेत. इथं मात्र आता 132 जागा आहेत. त्यावेळेस ओपनचं मेरिट 43.75 लागलं होतं पुरुषांचं आणि महिलांचं लागलं होतं 36.50. आता काय होणार आहे बघा, आणि पद 376 असताना हे मेरिट लागलेलं आहे 48.25. म्हणजे इथं एक मुद्दा आहे, जोही विद्यार्थी 44 ते बघा 44 ते 48च्या मध्ये आहे, ह्या विद्यार्थ्यानं बिनधास्त पद्धतीनं मी सांगतो मेन्सचा अभ्यास करायला काहीच हरकत नाही. 44 ते 48 मध्येच हे मेरिट लागणार आहे. थोडक्यात काय, 44+ असणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा करायला काही अडचण नाही. आणि महिलांमध्ये जर विचार केला तर महिलांचं इथं 36 मेरिट होतं, 78 जागा होत्या. आता इथं 61 जागा आहेत. म्हणजे इथं लक्षात घ्या, महिला इथं तुम्ही 39+ ज्या महिला आहेत, किती 39+ ज्याही महिलाचा स्कोर आहे, मुलीचा स्कोर आहे, तिनं मेन्सचा अभ्यास करायला हरकत नाही. आणि इथं मुलांनी 44+ला अभ्यास करायला काय हरकत नाही. आता इथं SC कॅटेगरीला 56 जागा होत्या, आता कमी झालेल्या आहेत 46 जागा. आता इथं त्यावेळेस SC कॅटेगरीचं मेरिट 41.75 लागलं होतं. इथं ध्यानात घ्यायचं, हे मेरिट आपण जर विचार केला तर +2 न जावं लागेल तुम्हाला. 43 पर्यंत SCचं मेरिट लागू शकतं आणि महिलांचं मेरिट 34.75 होतं. हे मेरिट 35 पर्यंत महिलांचं लागू शकतं, त्यामध्ये काय अडचण नाही. आणि ST कॅटेगरीचा जर विचार केला तर ST कॅटेगरीच्या जागा वाढलेल्या आहेत आणि पुरुषांचं मेरिट 39 लागलं होतं 39.25 आणि महिलांचं 31.25. आता इथं पुरुष हा 36.25च्या पुढं सुद्धा या ठिकाणी अभ्यास करू शकतो आणि महिला ज्या आहेत ह्या 30 पॉईंट किंवा 30 मार्कावरच्या सुद्धा महिला
एस टीचा अभ्यास करू शकतात, यामध्ये काहीही अडचण येणार नाही. आता नवीन जी जिल्हा निबंधक पद आहे, ह्या जिल्हा निबंधक पदाचा जर आपण विचार केला तर जिल्हा निबंधक पदासाठी ह्यावेळेस जागा आहेत 78 आणि हा कट ऑफ एक्सपेक्टेड एस टीच्या कट ऑफच्या आसपास राहील असं आपण सांगू शकतो. म्हणजे 56 ते 58 ह्या ठिकाणी बघा किती 56 ते 58 मध्ये ह्या ठिकाणी तो कट ऑफ राहू शकतो अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो. तर या ठिकाणी बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक पण टाकलेली आहे आणि ते लिंक पण तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून जे महत्त्वाच्या नोट्स वगैरे आहेत त्याच्या संदर्भातल्या त्या तुम्हाला प्राप्त होतील. तर या ठिकाणी एवढी माहिती तुम्हाला लक्षात आली असावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.